नमस्कार, माझं नाव पूनम। आपल्या या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी आयब्रोज आणि अप्पर लिप्स कसे करायचे। तर यासाठी मी एक प्रोडक्ट Amazon वरून ऑर्डर केलं होतं। ते हे प्रोडक्ट आहे। हे 3-in-1 आयब्रोज ग्रूमिंग किट असं प्रोडक्ट आहे। तुम्ही पाहू शकता। याची प्राइस बॉक्सवर ॲक्चुअली 349 आहे, पण मला Amazon वर हे किट फक्त 237 ला मिळाले। मी हे ऑर्डर करायचे कारण म्हणजे पेन। हो, हल्ली मला आयब्रोज करताना खूप दुखते आणि आयब्रोजच्या स्किनला कटही पडतो, त्यामुळे 2 दिवस पाणी जरी लागले तरी ते चणचणते। म्हणून फायनली हे मी ऑर्डर केलं। आता आपण हे यूज करून बघूयात। आपण हे ओपन करून घेऊयात। तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे 3 प्रोडक्ट आहेत। फर्स्ट आहे रेझर, जे मी तुम्हाला काढून दाखवते। हे आहे रेझर। याला छान असं टोपण आहे फॉर सिक्युरिटी रिझन। तुम्हाला दिसतोय का? तुम्ही बघू शकता। याला आपण टोपण लावून ठेवूयात आधी। दुसरा आहे याच्यामध्ये कैची। यामध्ये कोंब करायसाठी एक बाजू आहे ती कोंब करायसाठी दिलेली आहे, दुसरी आहे ती एक्स्ट्राचे केस जे वाढलेले असतात ते आपण कोंब करून आपण याने ते कट करू शकतो। दुसरा आहे ट्विझर, म्हणजे प्लकर टाइप आपण याला यूज करू शकतो। आपण याने जे एक्स्ट्राचे केस आहेत ते आपण काढू शकतो। तुम्ही बघू शकता माझे आयब्रोज वाढले आहेत। ओके, आपण आधी बेल्ट लावून घेऊया। यानंतर आपण ॲलोवेरा लावून घेऊ। आता या रेझरने आपण एक फाईन लाईन करून घेऊया। बघू शकतो माझे आयब्रोज। यासाठी आपण स्किनला टाइट पकडून घेऊया। अशा प्रकारे केअरफुल आपल्याला हे रेझर यूज करून छान एक शार्प लाईन तयार करून घेऊया। पण हे रेझर यूज करताना काळजी घ्यायची। आपल्याला आयब्रोजचा जसा शेप हवा आहे त्याप्रमाणे आपण या रेझरने तो शेप करून घेऊ। तुम्ही बघू शकता इकडची आपण एक लाईन केली आहे फाईन, आणि इकडची बघा अजून केली नाहीये। तर ह्या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येत असेल। ओके, आयब्रोजच्या खाली जी स्मॉल ग्रोथ आहे हेअरची ती सुद्धा आपण ह्या रेझरने रिमूव्ह करून घेऊ। अशा प्रकारे रेझरचा उपयोग तुम्ही अप्पर लिप्सचे हेअर रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा करू शकता। 1-2 केस मोठे आहेत ते मी प्लकरने काढते। तर तुम्ही बघू शकता माझे दोन्ही आयब्रोज मध्ये फरक। आय नो व्हिडिओ थोडा क्लिअर नाही आहे, त्यासाठी सॉरी। माझ्यासाठी तर हे किट खूप युजफुल ठरले आहे। तुमचे याबद्दलचे काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा।